लालबागच्या राजाची ही आरती सुद्धा पार पडलेली आहे आणि यानंतर राजाला या नव्या तराफ्यावरून खोल समुद्रामध्ये नेलं जातं आहे। आपण बघतोय अजूनही लालबागच्या राजाच्या मंडळाचे कार्यकर्तेच नाही तर जनसागर अद्यापही लोटलेला बघायला मिळतोय लालबागच्या राजाचं दर्शन घेण्यासाठी आणि हळूहळू आता हा राजा खोल समुद्रामध्ये जायला निघालेला आहे। खरतर मोठी भरती असल्यामुळे लालबागच्या राजाचं विसर्जन हे रखडलेलं होतं। सकाळी 8 वाजता हा राजा गिरगावच्या चौपाटीवरती पोहोचला होता, मात्र 6 वाजल्याच्या नंतर समुद्राला मोठी भरती आली आणि त्यामुळे तराफा आणि लालबागच्या राजाची जी मूर्ती आहे यांच्यामधलं अंतर व्यवस्थितपणे मॅच होत नव्हतं आणि त्यामुळे त्याला तराफ्यावरती चढवण्यामध्ये विराजमान करण्यामध्ये अडचणी येत होत्या। अखेर ओहोटी सुरू झाल्याच्या नंतर हा जो नवा तराफा गुजरातवरून आलेला आहे, अत्याधुनिक असा हा तराफा आहे, त्याच्यावरती लालबागच्या राजाला विराजमान करण्यात आलं। पुन्हा एकदा भरतीची वाट बघितली गेली आणि आपण बघतोय हे विसर्जन आता अंतिम टप्प्यात आलेलं आहे। आमचे प्रतिनिधी निलेश बुधावले आपल्याला थेट इथून अपडेट्स देत आहेत। निलेश, अरबी समुद्रामध्ये आता लालबागच्या राजाची मूर्ती येऊन तराफा आता निघतो आहे। तत्पूर्वी एक आरती देखील या ठिकाणी पार पडली। रात्री उशीर झालाय, मात्र मुंबईच्या समुद्रकिनारी गणेश भक्त, लालबागच्या राजाचे भक्त मोठ्या संख्येने या ठिकाणी एकत्र आलेले आहेत आणि लालबागच्या राजाचा जयघोष या निमित्तानं संपूर्ण समुद्रकिनारी आपल्याला ऐकू येतोय। मोठ्या प्रमाणात गर्दी या ठिकाणी भाविकांची झालेली आहे। खरं तर लालबागच्या राजाचं विसर्जन हे प्रत्येक वर्षी सकाळी 8:30-9 वाजेपर्यंत होत असतं, मात्र यंदा जवळपास 12 ते 13 तासांचा उशीर या ठिकाणी झालेला आहे। भरती आणि ओहोटीची परिस्थिती निर्माण झाल्यामुळे ही अडचण निर्माण झाली होती। साधारणपणे सकाळी 8:30 वाजता लालबागचा राजा गिरगाव समुद्रकिनारी पोहोचला आणि त्यानंतर भरती सुरू झाल्यानं मोठ्या प्रमाणात पाणी भरायला सुरुवात झाला आणि त्यामुळं बाप्पाचं विसर्जन होऊ शकलं नाही। ज्यावेळेस ओहोटी सुरू झाली त्यावेळेसच नवीन तराफ्यावर गणपती बाप्पाची मूर्ती जी आहे ती चढवण्यात आली। त्यानंतर बाप्पाचे जे आभूषण आहेत ते पुन्हा एकदा बाप्पाला घालण्यात आले, हार घालण्यात आले आणि त्यानंतर एक भव्य आरती जी आहे ती पार पडल्याचं आपल्याला पाहायला मिळालं। आता आपण पाहतोय या तराफ्यावर स्वतः मुकेश अंबानी यांचे चिरंजीव आनंद अंबानी देखील पोहोचलेले आहेत। खरं तर त्यांचं एक या ठिकाणी लालबागच्या राजाच्या चरणी मोठी सेवा असते आणि ते आता या ठिकाणी पोहोचलेत। ते देखील या बाप्पाच्या विसर्जनासाठी अरबी समुद्रामध्ये येत असतात। आता काही क्षणांमध्ये बाप्पाची मूर्ती जी आहे ती समुद्रात आपल्याला जाताना दिसेल आणि या जो गुजरातवरून आणलेला तराफा आहे या तराफ्याच्या माध्यमातून विसर्जन जे आहे खोल समुद्रामध्ये बाप्पाचं पार पडणार आहे। भरतीला सुरुवात झाली आहे, पाणी भरायला आता पुन्हा एकदा सुरुवात झाली आहे, त्यामुळे आता हा तराफा समुद्रात जायला कोणत्याही प्रकारची अडचण येणार नाहीये। ओहोटीमुळं आज हा पूर्ण दिवस बाप्पाचे विसर्जन रखडलं होतं, आता ते पूर्ण झालेलं आहे। मंडळाच्या कार्यकर्त्यांचा जर आपण खास करून उल्लेख करायला पाहिजे, कारण आजपासून मोठ्या प्रमाणात ही मंडळी राबताना आपल्याला पाहायला मिळत आहेत। नागरिकांची मोठ्या प्रमाणात या ठिकाणी गर्दी आहे, त्यांना सावरण्यासाठी एक पूर्णपणे तराफ्याच्या भोवती सर्कल त्यांनी केलेले आहेत, कुणालाही ते समुद्रात येऊ देत नाहीयेत आणि कायदा यासोबतच कुठलीही अनुचित घटना घडू नये यासाठी ते प्रयत्न करताना आपल्याला पाहायला मिळत आहेत। कोळी बांधवांच्या या विसर्जनाच्या झालेला आहे। दुपारच्या सुमारास ज्यावेळेस भरती आली त्यावेळी बाप्पाच्या मूर्तीला तराफ्यावर चढवताना अनेक वेळा अडचणी येत होत्या। मोठ्या प्रमाणात पाणी भरल्यामुळे तराफा आणि बाप्पाची मूर्ती ज्या ट्रॉलीवरून आणण्यात आली होती त्यांचं अंतर जे आहे ते मॅच होऊ शकलं नाही आणि त्यामुळे बराच वेळ ही प्रक्रिया जी रखडली होती। मात्र यावेळी सर्व कोळी बांधवांना बाप्पाच्या मूर्तीचं संरक्षण केलं, व्यवस्थित ती मूर्ती राहील यासाठी काळजी घेतली आणि त्यानंतर साधारणपणे 4:30-5च्या दरम्यान बाप्पाची मूर्ती जी आहे ती तराफ्यावर चढवण्यात आली आणि त्यानंतर मोठ्या प्रमाणात जल्लोष या ठिकाणी करण्यात आलेला आहे। तर मंडळाचे अध्यक्ष असणारे बाळासाहेब कांबळे असतील किंवा मानद सचिव सुधीर साळवी असतील यांना देखील या सगळ्या घटनेसंदर्भामध्ये माध्यमांशी माहिती दिली, कशा पद्धतीनं आजची अडचण आली होती। नैसर्गिक एक कुठेतरी ओळ होती आणि त्यामुळं या लागला अशा पद्धतीने सांगण्यात आलं। सकाळी 10:30 पर्यंत बाप्पाचं विसर्जन होईल अशी देखील त्यांच्या वतीनं माहिती देण्यात आली होती। खास करून कौतुक करण्यासारखी गोष्ट म्हणजे मुंबई महानगरपालिका प्रशासन, मुंबई पोलीस यासोबतच मंडळाचे कार्यकर्ते, इतर गणेश गल्लीच्या राजाच्या मंडळाचे कार्यकर्ते देखील या ठिकाणी मदतीला धावले होते। स्वतः अध्यक्ष आणि कार्यकर्ते विसर्जनानंतर घरी पोहोचले, मात्र ज्यावेळी हे बाप्पाचं विसर्जन रखडते असं लक्षात आलं त्यावेळी सर्व मंडळी पुन्हा एकदा या ठिकाणी एकत्र आली
आणि सर्वांनी एकत्रितरित्या मिळून या ठिकाणी जे काम आहे ते आता पूर्ण केल्याचं आपल्याला दिसत आहे। काही वेळापूर्वी या ठिकाणी अनंत अंबानी आलेले आहेत आणि आता विसर्जनाला सुरुवात होते। आपण पाहतोय जमिनी आजून या ठिकाणी बहुश नागरिकांचा आपल्याला पाहायला मिळतोय। कोळी बांधव मोठ्या संख्येने या ठिकाणी आहेत। त्यांचा एक वेगळा मान असतो। ज्यावेळेस विसर्जनाला सुरुवात झाली होती, मिरवणुकीला सुरुवात झाली होती, त्यावेळेस त्यांच्या हस्ते आरती त्या ठिकाणी पार पाडली होती लालबागमध्ये। आणि आता ही सर्व मंडळी जी आहेत पुन्हा एकदा समुद्रकिनारी आलेले आहेत, कारण आता अगदी काही क्षणांमध्ये या ठिकाणी विसर्जनाची प्रक्रिया जी आहे ती सुरू होताना आपल्याला दिसते। आणि त्यामुळं मोठ्या प्रमाणात मुंबईकर असतील, कोळी बांधव असतील, सर्व मंडळी समुद्रकिनारी रात्री उशीर झाला असला तरी तोच जल्लोष आणि त्याच जे घोष आहे गणपती बाप्पाचा हा आपल्याला ऐकू येताना या ठिकाणी पाहायला मिळतोय। या ठिकाणी पोलिसांची देखील एक रिपोर्ट आहे की या सगळ्या परिस्थितीवर लक्ष ठेवून आहे। तर कोस्ट गार्डच्या वतीनं हेलिकॉप्टरच्या माध्यमातून सातत्याने या ठिकाणी गेट्या घातल्या जात आहेत आणि काही समुद्रकिनारी आलेल्या लोकांना बाजूला जाण्यासंदर्भामध्ये या ठिकाणी सांगण्यात येत आहे। आपण पाहतोय आता बाप्पाच्या या विसर्जनाच्या मिरवणुकीला सुरुवात होते। समुद्रामध्ये आता बाप्पाची मूर्ती जाणार आहे, त्यामुळे आता या ठिकाणी अनेक जे गणेशभक्त आहेत ते आपल्याला डान्स करताना देखील पाहायला मिळत आहेत। पारंपरिक गाण्यांवर हे नृत्य या ठिकाणी सुरू आहे आणि पुढच्या काही क्षणांमध्ये यामिनी विसर्जनाची जी प्रक्रिया आहे ती पार पडताना दिसेल आपल्याला। अगदी निलेश, असे सोबत राहा, आपण तिथला उत्साह अद्यापही जो कायम आहे सगळ्यांमध्ये तो पुन्हा एकदा दाखवूयात। खरं तर एकीकडे लालबागच्या राजाची दृश्य आपण बघतोय, आता राजाचं विसर्जन हे अंतिम टप्प्यात आलेलं आहे। पुन्हा एकदा भरतीला सुरुवात झाल्यामुळे आता हा जो बाप्पा आहे तो खोल समुद्रामध्ये हळूहळू नेला जातोय। दुसरीकडे आपण बघतोय तितकीच मोठी गर्दी, म्हणजे ज्या पद्धतीनं काल अनंत चतुर्दशीच्या दिवशी बाप्पाला निरोप देण्यासाठी जितकी गर्दी होती त्याच पद्धतीची गर्दी आज सुद्धा लालबागच्या राजाच्या विसर्जनाच्या दिवशी झालेली आहे। खरं तर बराच उशीर झालाय, बरेच तास उलटून गेलेले आहेत या विसर्जनाला। काही नैसर्गिक अडथळे सुद्धा आले, तर काही वेळेला मंडळाचं नियोजन सुद्धा चुकलं असं बोललं गेलं। मात्र आता अखेर 12 तास उलटून गेल्याच्या नंतर, म्हणजे ज्या पद्धतीनं दरवर्षी लालबागच्या राजाचं विसर्जन हे साधारणपणे सकाळी 8 वाजता होत असतं, तर आता रात्रीचे 8:30 वाजतायत आणि तब्बल 12-12.5 तास अधिकचा वेळ या विसर्जनासाठी लागलेला आहे। खरं तर भरतीचा काळ असल्यामुळे त्यावेळेला विसर्जनाच्या सगळ्या गोष्टींमध्ये अडचणी निर्माण झालेल्या होत्या, काहीसे अडथळे आलेले होते। मात्र इथल्या कार्यकर्त्यांचा आणि जे गणेश भक्त आहेत, जे लालबागच्या राजाच्या चरणी 10 दिवस येत असतात, राजाची एक छबी आपल्या मोबाईल कॅमेऱ्यामध्ये कैद करण्यासाठी जे प्रचंड आटापिटा करत असतात, ज्यांना शक्य नसतं ते अगदी दाटीवाटीनं या सगळ्या मिळेल त्या जागेवरती उभं राहून मिरवणूक अनुभवत असतात लालबागच्या राजाची, आणि ते सगळे जण बाप्पाला निरोप देण्यासाठी या ठिकाणी होते। त्या सगळ्या जणांचा उत्साह अद्यापही कायम असलेला दिसतोय। प्रचंड मोठी गर्दी आणि कुठलीही अनुचित घटना घडू नये यासाठी प्रशासनाचं खास करून आपल्याला विशेष कौतुक करायला हवं। त्यांचे आभारही सर्वसामान्य मुंबईकर म्हणूनही मानायला हवेत, कारण इतकी मोठी गर्दी असताना आणि अशा पद्धतीचं नियोजन एक नाही तर दुसऱ्या दिवशी सुद्धा तितक्याच चोखपणे त्यांनी केलेलं आहे, तितक्याच उत्तम पद्धतीनं ही सगळी व्यवस्था त्यांनी सांभाळलेली आहे। तर लालबागच्या राजाच्या विसर्जनाची ही तयारी आपण बघतोय अत्यंत अंतिम टप्प्यात, आणि आता या बाप्पाला निरोप दिला जाईल। लालबागच्या राजाची उत्तर आरती ही अगदी काही वेळापूर्वी संपन्न झालेली आहे। खास कोळी बांधवांचं पथक या ठिकाणी असतं आणि त्यांच्याकडून त्यांच्या हस्ते मानाची ही आरती संपन्न होत असते। त्यामुळे मुंबई पोलीस, कोळी बांधव हे सगळे या विसर्जनासाठी उपस्थित आहेत आणि सर्वसामान्य मुंबईकर असतील, भक्तगण असतील, हे सुद्धा या ठिकाणी आहेत। पुन्हा एकदा जाऊयात, निलेश बुधावले आहेत आपल्यासोबत। निलेश, प्रशासनाची सुद्धा तितकीच चोख व्यवस्था आणि दुसरीकडे काल ज्या पद्धतीनं गर्दी आपण गिरगाव चौपाटीवरती अनुभवलेली होती, आजही तितकीच गर्दी, तितकाच जनसागर या ठिकाणी आपण पाहतोय। आणि आता तराफा समुद्रामध्ये जायला सुरुवात झाली आहे आणि हळूहळू आता लोकांना बाजूला केलं जात आहे। जवळपास भरती पुन्हा एकदा सुरू झाल्यामुळे कमरेपेक्षा जास्त पाणी आता समुद्रकिनारी आलेलं आहे आणि विसर्जनाला त्यामुळे आता सुरुवात होताना दिसते आपल्याला। या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये गर्दी जी आहे ते बाप्पाचा जयघोष करत या ठिकाणी उपस्थित असल्याचं दिसत आहे। रात्रीचे आता साधारणपणे 8:30 वाजता आहेत, मात्र तरी देखील मागच्या साधारणपणे काल सकाळी म्हणजे शनिवारी सकाळी 10 वाजता बाप्पाची मिरवणूक सुरू झाली होती। आता दुसऱ्या दिवशी जे रात्रीचे 8:30 वाजता आहेत, साधारणपणे 30 तासांपेक्षा जास्त कालावधी उलटून गेला आहे। मात्र भाविकांमधला जो उत्साह आहे तो मात्र कायम असल्याचं आपल्याला दिसत आहे। अजूनही जल्लोष या ठिकाणी होतोय, नृत्य केलं जात आहे। यासोबतच एवढ्या मोठ्या
गर्दीचं नियोजन जे आहे ते मंडळाच्या कार्यकर्त्यांकडून उत्कृष्ट पद्धतीने केलं जात आहे. पूर्णपणे मानवी मनोरा जो आहे तो या ठिकाणी करण्यात आलेला आहे. त्यामुळे कुणीही समुद्रामध्ये जाणार नाही, कुठली अडचण निर्माण होणार नाही याची खबरदारी या ठिकाणी घेतली जात असल्याचं दिसत आहे. आपण पाहतोय समोर सर्व कार्यकर्त्यांना बाजूला केलं जात आहे. आता तराफ्यावर देखील खालून पाण्यात बुडवण्याचं काम या ठिकाणी सुरू आहे, जेणेकरून आता विसर्जनाची जी शेवटची प्रक्रिया आहे ती आता सुरू झाल्याचं आपल्याला दिसत आहे. काही वेळापूर्वी त्या ठिकाणी उत्तर आरती पार पडली होती. या आरतीला आनंद अंबानी देखील उपस्थित आहेत. या मंडळावर त्यांचं खास करून लक्ष असतात. त्यांचं संपूर्ण कुटुंब जे आहे ते 10 दिवसामध्ये बाप्पाच्या चरणी वंदन करण्यासाठी येत असतं आणि शेवटच्या क्षणी स्वतः आनंद अंबानी जे आहेत ते उपस्थित असतात. त्यांची पूर्ण सुरक्षा देखील या ठिकाणी ठेवण्यात आलेली आहे. तर दुसरीकडे कार्यकर्त्यांचा जल्लोष जो आहे तो मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी होतोय. आता बाप्पाच्या विसर्जनाला तराफा समुद्रामध्ये जायला सुरुवात झाली आहे आणि पुढच्या साधारणपणे अर्ध्या तासामध्ये अरबी समुद्रामध्ये साधारणपणे 4 ते 5 किलोमीटर आतमध्ये गेल्यानंतर बाप्पाचं विसर्जन आहे ते होणार आहे. यंदाचं एक वैशिष्ट्य असं आहे की यंदा जो तराफा आणण्यात आलेला आहे तो यांत्रिकदृष्ट्या अतिशय उत्कृष्ट पद्धतीचा आहे. त्याची जी टेक्नॉलॉजी आहे त्या टेक्नॉलॉजीचा वापर अतिशय उत्कृष्ट पद्धतीने झाला आहे. कारण ज्यावेळेस तराफ्यावर बाप्पाची मूर्ती आणण्यात आली होती त्यावेळेस कुठल्याही प्रकारे अडचण आलेली नाही, तशी व्यवस्था या तराफ्यामध्ये करण्यात आली होती. यासोबतच संपूर्ण तराफ्याला डिजिटल या ठिकाणी मोठ्या प्रमाणात फुलांना सजवण्यात आलेलं आहे. तर लाईट्स वेगवेगळ्या रंगाच्या या ठिकाणी लावण्यात आलेल्या आहेत आणि या उत्साहामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये जे भाविक गणेश भक्त आहेत ते या ठिकाणी सहभागी झाल्याचं आपल्याला दिसत आहे. आणि या उत्साहात या शेवटच्या अगदी काही क्षणांमध्ये कार्यकर्त्यांचा उत्साह जो आहे तो आपल्याला प्रचंड दिसतोय. चारी बाजूनं बोटी या ठिकाणी लावण्यात आलेल्या आहेत. बोटीच्या माध्यमातून लक्ष ठेवलं जात आहे, पोलीस प्रशासनाकडून लक्ष ठेवलं जात आहे, कोस्ट गार्डकडून या ठिकाणी लक्ष ठेवलं जात आहे. ज्यावेळेस या ठिकाणी एकंदरीत बोटीच्या संदर्भामध्ये चर्चा सुरू झाली होती की विसर्जन का रखडलं, त्यावेळेस एक प्रामुख्यानं गोष्ट लक्षात आली होती. सकाळी 8 वाजता बाप्पाची मूर्ती जी आहे ती केरगाव समुद्रकिनारी पासून अपेक्षित होतं. मात्र विसर्जनाच्या मिरवणुकीला थोडा वेळ झाला आणि त्यामुळे अडचणी निर्माण झाल्या. कारण 8 नंतर समुद्राला भरती यायला सुरुवात झाली आणि समुद्रकिनारी मोठ्या प्रमाणामध्ये पाणी भरायला सुरुवात झाली आणि त्यामुळे जी बाप्पाची मूर्ती ट्रॉलीवरून आणली होती ती ट्रॉली आणि तराफा यांचं जे अंतर आहे हे मॅच होऊ शकलं नाही आणि प्रचंड लाटांचं स्पीड असल्यामुळं तराफा हेलगावे खात होता आणि त्यामुळं सकाळी 8-8:30 वाजता विसर्जन होणार होतं ते थोडं लांबलं आणि साधारणपणे 12 तासानंतर आता हे विसर्जन दिले आहे. म्हणजे रात्री 8:30 वाजता हे विसर्जन होताना आपल्याला पाहायला मिळतंय. ही पहिली वेळ अशी आहे की बाप्पाचं विसर्जन इतक्या उशिरा होत आहे. अन्यथा प्रत्येक वर्षी आपण पाहतो की सकाळी 8-8:30 वाजता गणपती बाप्पाचं विसर्जन जे आहे ते समुद्रामध्ये होत असतं. रात्रीची वेळ असली, पहिली वेळ असली तरी पूर्णपणे सुरक्षेची काळजी जी आहे ती घेण्यात आलेली आहे. पोलीस बंदोबस्त अजूनही या ठिकाणी आहे. त्यांचंही कौतुक करायला हवं कारण 30 तासांपेक्षा जास्त काळ झाला ही सर्व यंत्रणा जी आहे ती अजून या ठिकाणी आपल्याला काम करताना दिसते. आणि आता यामिनी बाप्पाची मूर्ती जी आहे ती समुद्रात जायला सुरुवात झाली आहे. तराफा आता हळूहळू समुद्रामध्ये जाताना आपल्याला दिसतोय आणि पुढच्या साधारणपणे अर्ध्या तासामध्ये भरतीमुळे पाणी वाढले आणि त्यामुळे पुढच्या अर्ध्या तासामध्ये 4 ते 5 किलोमीटर तराफा आत गेल्यानंतर बाप्पाचं विसर्जन होईल. अगदी निलेश, आपण बघतोय की यंदाच्या वेळेचा हा जो तराफा होता तो अत्याधुनिक होता. म्हणजे दरवर्षी ज्या पद्धतीनं पारंपरिक तराफा वापरला जातो, ज्याला कोळी बांधवांच्या बोटींच्या सहाय्यानं ओढलं जातं आणि त्यानंतर तो तराफा हळूहळू पुढे खोल समुद्रामध्ये जातो. मात्र यंदाच्या वेळेचा तराफा हा काहीसा वेगळा आहे. वेगळ्या पद्धतीचं टेक्नॉलॉजी यामध्ये वापरण्यात आली आहे. त्यामुळे आता बघणं महत्त्वाचं असेल किती वेळामध्ये साधारणपणे गणपती बाप्पाचं विसर्जन होतं. यामिनी यापूर्वी ज्यावेळेस बाप्पाची मूर्तीचं विसर्जन करायची वेळ यायची तराफ्यावरून त्यावेळेस मनुष्यबळाचा मोठ्या प्रमाणामध्ये वापर करावा लागायचा. मात्र यंदाचा जो तराफा आहे तो यांत्रिक पद्धतीने काम करतोय. कुठल्याही प्रकारे मनुष्यबळ त्या ठिकाणी लागणार नाहीये. केवळ मूर्तीसाठी असणारे जे खालचे टेबलचे जे स्क्रू आहेत ते जर काढले गेले की तत्काळ बाप्पाची मूर्ती जी आहे ती आपोआपच समुद्रामध्ये जाणार आहे आणि खोल समुद्रामध्ये पूर्णपणे मूर्ती जाताना आपल्याला दिसणार आहे. आता बाप्पाची मूर्ती तराफा जसे जसा जायला सुरुवात झाली तसे तसा जोरदार जयघोष जो आहे तो आता सुरू झालेला आहे. सामान्य नागरिक या ठिकाणी मोठ्या प्रमाणात आहेत त्यामुळे त्यांना कुठल्याही प्रकारे यासाठी मंडळाचे कार्यकर्ते या ठिकाणी काळजी घेत आहेत. त्यांना सर्व गर्दी जी आहे रोखून बनलेली आहे. पोलिसांना देखील त्यांची मुख्य मदत जी आहे ती या निमित्तानं होते. आपण आपल्या कॅमेऱ्यात पाहतोय की ज्या पद्धतीने या ठिकाणी साधारणपणे
हजारो गणेश भक्त जे आहेत ते सध्या या गिरगावच्या समुद्र किनारे आपल्याला दिसत आहेत आणि त्यांच्या माध्यमातून या ठिकाणी हे सर्व जे आहेत गणेश भक्त जोरदार या ठिकाणी घोषणा करतायत आणि पुढच्या वर्षी लवकर या अशा पद्धतीचा या जयघोष जो आहे तो या ठिकाणी केला जातोय। गणपती बाप्पा मोरया पुढच्या वर्षी लवकर या अशा पद्धतीच्या या ठिकाणी घोषणा होताना आपल्याला दिसत आहेत। 12 तासांच्या या विलंबाच्या नंतर अखेर लालबागचा राजा हा विसर्जनाच्या अंतिम टप्प्यात आहे। मुंबई पोलीस, कोळी बांधव हे सगळे या ठिकाणी विसर्जनासाठी उपस्थित आहेत। एकीकडे हा समुद्र आणि दुसरीकडे जनसागर अशी ही सध्याची स्थिती आपण बघतोय आणि लालबागच्या राजाची ही विसर्जनाची तयारी अंतिम टप्प्यात, कारण राजा हा तराफ्यावरती विराजमान झालाय आणि हा तराफा हळूहळू आता किनारा सोडतोय आणि खोल समुद्रामध्ये जायला निघालाय। गणपती बाप्पा मोरया आणि पुढच्या वर्षी लवकर या हा कालपासून सुरू असलेला निनाद अद्यापही आपल्याला कायम असलेला दिसतोय। खरं तर सकाळी 8 वाजल्यापासून ते आता 8:45 वाजत आले, इतका वेळ लालबागच्या राजाचं विसर्जन काहीसं रखडलेलं होतं आणि त्यानंतर पुन्हा एकदा आता भरती सुरू झाली आहे आणि त्यामुळे लालबागच्या राजाचं हे विसर्जन अंतिम टप्प्यात आलंय। आपल्याला माहिती आहे यंदाच्या वेळेचा हा काहीसा नवीन असा अत्याधुनिक तराफा आहे आणि याची ड्रोनच्या कॅमेराने टिपलेली ही दृश्य आपण बघतोय। अनेक जण लालबागच्या राजाच्या या विसर्जनाला अद्यापही गिरगाव चौपाटीवरती उपस्थित आहेत। प्रशासनाने अत्यंत चोख पद्धतीने आपली भूमिका बजावली आहे, आपलं काम केलेलं आहे। आपण ही दोन्ही दृश्य बघतोय, एकीकडे लालबागचा राजा हा विसर्जनाच्या अंतिम टप्प्यामध्ये असताना दुसरीकडे किनाऱ्यावरती लाखोंचा जनसमुदाय आता लालबागच्या राजाला शेवटचा नमस्कार करतो आहे। गणपती बाप्पा मोरया पुढच्या वर्षी लवकर या असाच जयघोष सध्या किनाऱ्यावरती सुरू आहे। प्रतिनिधी निलेश बुधावलेत आपल्यासोबत। निलेश, यामिनी साधारणपणे 300 मिनिटं आता समुद्रामध्ये तराफा आल्याचं आपल्याला पाहायला मिळतं। हळूहळू आता तराफा पुढे जातोय। अजूनही समुद्रकिनारी गणेश भक्तांची गर्दी जी आहे ती खूप मोठ्या प्रमाणामध्ये आहे आणि अखेरचे क्षण आपल्या मोबाईलमध्ये टिपण्यासाठी सध्या समुद्रकिनारी या ठिकाणी सर्व नाविक आहेत आपल्याला दिसत आहेत। हळूहळू आता तराफा समुद्राचा 3 किलोमीटर जोरदार आतषबाजी जी आहे ती सध्या या ठिकाणी करण्यात आहे। 4 बाजूने बोट या ठिकाणी तैनात करण्यात आलेले आहेत। बांधव यासोबतच पोस्ट गाडी यांच्या बोट देखील या ठिकाणी आहेत आणि ड्रोनच्या माध्यमातून संपूर्ण परिस्थितीवर नियंत्रण ठेवलं जात आहे। अतिशय उत्साहाच्या वातावरणामध्ये दिला जातो। खरं तर 12 तास जातं संपूर्ण महाराष्ट्र अगदी निलेश, काही तांत्रिक कारणांमुळे तुमचा आवाज व्यवस्थित पोहोचत नाहीये, मात्र सध्याची गिरगाव चौपाटीवरची ही दृश्य आपण पाहतो आहोत। फटाक्यांची आतिषबाजी सध्या होते आणि लालबागच्या राजाला निरोप दिला जातोय। मुंबई पोलिसांच्या बोटी असतील, त्यासोबतच कोस्टगार्ड असतील, कोळी बांधव असतील, लालबागच्या राजाच्या मंडळाचे कार्यकर्ते असतील, हे सगळे आता बोटींमधून खोल समुद्रामध्ये सध्या जात आहेत आणि लालबागच्या राजाचं विसर्जन हे अगदी अंतिम टप्प्यात आलंय। राजाचं दर्शन अगदी त्यांच्याकडून घेतलं जात आहे। हा तराफा आता हळूहळू खोल समुद्रामध्ये जायला निघालेला आहे, त्याने किनारा सोडलाय। थोड्याच वेळात लालबागच्या राजाचं आता विसर्जन होईल। सकाळी 8 वाजता लालबागचा राजा गिरगाव चौपाटीवरती आलेला होता, मात्र अगदी सकाळी 6 वाजल्यापासूनच समुद्राला भरती आलेली होती, त्यामुळे राजाचं विसर्जन होऊ शकलेलं नव्हतं। हा जो अत्याधुनिक तराफा आपण बघतोय, दरवर्षी ज्या पद्धतीचा तराफा लालबागच्या राजाच्या विसर्जनासाठी वापरला जातो त्याच्यापेक्षा दुप्पट मोठा असा हा तराफा यंदाच्या वेळेला आणण्यात आलेला आहे। गुजरातमधून खास हा तराफा तयार करण्यात आला आहे आणि अत्याधुनिक अशी यंत्रणा सुद्धा यामध्ये वापरण्यात आलेली आहे। त्यामुळे हा तराफा आता हळूहळू खोल समुद्रामध्ये चाललेला आहे। पुन्हा एकदा जाऊयात, आमचे प्रतिनिधी निलेश बुधावले आपल्याला माहिती देतील। निलेश, आपण बघतोय अगदी लालबागच्या राजाची विसर्जनाची ही अंतिम टप्प्यात असणारी तयारी आणि हा जो तराफा आहे तो आता समुद्रामध्ये पोहोचतोय। तर अगदी काही क्षणांपूर्वी लालबागच्या राजाची आरती सुद्धा पार पडलेली आहे आणि यानंतर आता ही शान कुणाची, लालबागच्या राजाची अशा पद्धतीची गाणी सुद्धा या ठिकाणी वाजताना आपण पाहतो आहोत। काही जणांनी बाप्पाचं हे अंतिम दर्शन घेत असताना
आता ठेका सुद्धा धरलेला आहे। विसर्जनाची ही शेवटच्या टप्प्यातली काही दृश्य आपण पाहतो आहोत। खरं तर कार्यकर्त्यांमधली धाकधूक सुद्धा गेल्या काही तासांपासून वाढलेली होती। या नव्या तराफ्यावरती लालबागच्या राजाला विराजमान करण्यासाठी तासनतास प्रयत्न केले जात होते आणि अखेर दुपारच्या सुमारास त्याला तराफ्यावरती ठेवण्यात यश आलं। पुन्हा एकदा भरती येण्याची वाट पाहिली गेली आणि अखेर आता लालबागचा राजा हा आपला निरोप घेताना आपण पाहतो आहोत। गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या, अशाच पद्धतीचं घोषणाबाजी या ठिकाणी होते आहे। अशाच पद्धतीचं वातावरण या ठिकाणी झालेलं आहे आणि ड्रोन कॅमेराच्या सहाय्याने टिपलेली अशी काही विहंगम अशी दृश्य सुद्धा आपण पाहतो आहोत। मोठ्या प्रमाणावरती बाप्पाला निरोप देण्यासाठी असणाऱ्या कार्यकर्त्यांच्या, पोलिसांच्या, कोस्ट गार्डच्या बोटी सुद्धा आसपास तैनात आहेत। मोठ्या संख्येने प्रशासनाने सुद्धा तयारी केलेली होती, शिस्त राखलेली होती आणि नागरिकांना सुद्धा, इथल्या भक्तांना सुद्धा काहीसं थोपवून धरलेलं होतं। तर लालबागचा राजा अगदी काही वेळामध्ये राजाचं विसर्जन होईल। 2025 हे 92वं वर्ष होतं लालबागच्या राजाच्या या सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचं। गेले 10 दिवस बाप्पाची आराधना केल्याच्या नंतर आता राजा निरोप घेतो आहे। अगदी अंतिम टप्प्यामधली ही विसर्जनाची काही दृश्य आपण बघतोय। आमचे प्रतिनिधी अक्षय भाटकर आहेत आपल्यासोबत, आपल्याला अपडेट्स देत आहेत। अक्षय, खूप तास लागलेले आहेत, मात्र हा जो क्षण आहे तो अनुभवायला प्रत्येक जण उत्सुक होता, प्रत्येक मुंबईकर उत्सुक होता आणि आता आपल्या लाडक्या बाप्पाला आणि या लालबागच्या राजाला निरोप द्यायची ही वेळ आलेली आहे। कोणाच्या डोळ्यात अश्रू आहेत, कोणाच्या डोळ्यात आनंद आहे, कोण डोळे भरून शेवटचं या राजाला पाहतोय, कारण पुढच्या वर्षी पुन्हा बाप्पा येणार आहे। पण पुढच्या वर्षी ज्यावेळी बाप्पा येईल त्यावेळी तो 18 दिवस उशिरा येणार आहे। त्यामुळे या वर्षीच्या नंतर पुढच्या वर्षी आपल्याला जरा जास्त बाप्पाची वाट बघावी लागणार आहे आणि त्यातल्या त्यात ज्यावेळी लालबागच्या राजाचं विसर्जन असतं आणि त्या विसर्जनाच्या वेळी हे खरंच या विसर्जनाला डोळे भरून पाहता यावं यासाठी देखील अनेक लोक येत आहेत। क्षण जो आहे तो आता आपण बघतोय। सध्या तरी अरबी समुद्राला भरती आलेली आहे आणि त्या भरती आल्याच्यामुळे हा जो तराफा आहे हा हळूहळू पुढे सरकतो आहे आणि याच तराफ्यावरून आता लालबागच्या राजाचं विसर्जन केलं जाणार आहे। हा जो तराफा आहे हा खास बनवण्यात आलेला आहे। दरवर्षीप्रमाणे काही वर्षी हायड्रोलिकचा हा तराफा आहे आणि त्या तराफ्यावरून लालबागच्या राजाचं विसर्जन हे केलं जाणार आहे। 2 वेळा लालबागचा राजा जो आहे तो पाण्यामध्ये थोडंसं खाली करून वरती हायड्रोलिकचं उतरलं जाईल आणि त्यानंतर राजाची मूर्ती जी आहे ती समुद्रामध्ये विलीन होईल। मात्र त्याच्या आधी त्या राजाचं दर्शन घ्यावं यासाठी गिरगाव चौपाटीवर कालच्या इतकीच गर्दी आज देखील आहे आणि ही जी गर्दी आहे गर्दी सामावता येत नाहीये। एका बाजूला जनसागर आहे तर दुसऱ्या बाजूला खरंच महासागर आहे आणि हे दोन्ही सागर जे आहेत ते एकमेकांना मिसळून गेलेले आहेत। इतकी गर्दी सध्या या गिरगाव चौपाटीवर झालेली आहे। ज्यावेळी सकाळी ही बातमी आली की लालबागच्या राजाचं विसर्जन जे आहे ते ओहोटी आणि भरतीच्या वेळा चुकल्यामुळे रखडलं गेलेलं आहे, त्याच वेळी हळूहळू गर्दी व्हायला सुरुवात झाली होती आणि अनेक लोक जे आहेत कालपासून या लालबागच्या राजाच्या मिरवणुकीमध्ये सामील झालेली होती, त्या विसर्जनाच्या मिरवणुकीमध्ये सामील झालेली होती। अनेक लोक ही कालपासून त्या तराफ्यावर आहेत, लालबागच्या राजाच्या सोबत आहेत आणि आता हा तो क्षण आहे त्या क्षणी लालबागच्या राजाचं विसर्जन केलं जाणार आहे। त्यामुळे ही सगळी माणसं जी आहेत ती नक्कीच थकलेली आहेत। त्या सगळ्या भक्तांचं जी ऊर्जा आहे ऊर्जाच मुळात त्या लालबागच्या राजामध्ये, त्यामुळे ती या मूर्तीला बघून लालबागच्या राजाकडे बघून ती पुन्हा ऊर्जा प्राप्त करून हे सगळे जण दुपारनंतर पुन्हा कामाला लागले आणि ज्यावेळी पूर्णतः समुद्राचं पाणी मागे गेलं त्यावेळी पुन्हा एकदा लालबागच्या राजाची मूर्ती आहे ती हलवण्यात आली आणि ती या तराफ्यावर यशस्वीरित्या बसवण्यात आली। आता हा नवीन तराफा असल्यामुळे थोडासा अंदाज असेल, मात्र थोडा उशीर झाला असेल, मात्र या तराफ्यावर संध्याकाळी 5-5:30 सुमारास चढवल्याच्या नंतर पुन्हा एकदा वाट बघितली, कारण की तराफा या मूर्तीमुळे त्यावर असलेल्या सगळ्या त्या भक्तांमुळे थोडासा जड झालेला होता। अखेर
भरती सुरू झाली, पाणी आतमध्ये शिरायला लागलं आणि जसं पाणी आलं तसं पुन्हा एकदा हा तराफा जो आहे तो पाण्यावर तरंगायला लागला आणि ज्या क्षणी हा तराफा तरंगायला लागला तसं त्या क्षणी बोटीच्या साह्याने हा तराफा जो आहे तो हळूहळू आता आतमध्ये समुद्रामध्ये खोल नेण्यात येतो आहे आणि दरवर्षीप्रमाणे या लालबागच्या राजाच्या विसर्जनाच्या वेळी हजारो नागरिक किंवा हजारो भक्त हे उपस्थित आहेत. केवळ लालबागच्या राजाचे भक्तच नाही आहेत, त्या ठिकाणी त्यांच्या मंडळाचे कार्यकर्ते नाही आहेत, तर मुंबईकर देखील मोठ्या प्रमाणात आता उपस्थित आहेत. कोळी बांधव काही प्रमाणात या ठिकाणी उपस्थित आहेत आणि तिकडे गणेश दलित मंडळाचे जे कार्यकर्ते आहेत त्या ठिकाणी उपस्थित आहेत. कारण हा राजाचं जे सगळं रखडलं गेलं होतं त्याचं दुःख जे आहे ते प्रत्येकाच्या मनात होतं आणि तेच दुःख जे आहे ते मनात ठेवून आता हे सगळे एकत्र आले, मुंबईकर एकत्र आले, राजाच्या विसर्जनासाठी एकत्र आले, सत्य बाजूला ठेवून हे सगळे भक्त जे आहेत आता एकत्र आलेले आहेत आणि आता राजाचं विसर्जन आहे ते होतं आहे. गेल्या 11 दिवसांपासून राजाच्या दर्शनासाठी त्याच्या एक त्याची झलक मिळावी व्हावं यासाठी मुंबईकर अनेक तास ते लाईनमध्ये उभा होता. किंवा मुंबईकरच नाही, संपूर्ण देशातून अनेक भक्त जे आहेत ते या राजाच्या दर्शनासाठी आलेले होते. मग कोणी नमस्ते लाईनमध्ये होतं, तर कोणी या लाईनमध्ये होतं, कोणी पायाच्या लाईनमध्ये होतं. मात्र हळूहळू ही लाईन पुढे सरकत गेली आणि प्रत्येकाला दर्शन मिळालं आणि त्यानंतर ज्यावेळी विसर्जनाची वेळ त्यावेळी राजाचं या विसर्जनाच्या वेळी देखील राजाचं वैशिष्ट्य आहे की हा राजा सरळ मार्गाने या समुद्राकडे येत नाही, तर तो थोडासा वेगळ्या मार्गाने जातो, मोठ्या मार्गाने जातो आणि भक्तांना दर्शन देत हा राजा पुढे सरकत असतो. त्यामुळे आता देखील आपण पाहिल्यात तर राजाच्या दर्शनाला किंवा विसर्जनाला जो उशीर होतो तो याचमुळे होतो की हा राजा मार्ग आहे तो गणपती आहेत ती ज्या मार्गाने जातात त्या मार्गाने राजा जात नाही, तर थोडासा बक्की अड्डा किंवा पायथ्या स्टेशन असेल किंवा 2 टाकी असेल अशा वेगवेगळ्या मार्गाने ओपेरा हाऊस सोडून मग तो गिरगावच्या चौपाटीच्या दिशेने मार्गस्थ होतो आणि मग तो गिरगावच्या चौपाटीच्या इथे पोहोचतो. त्यामुळे हे सगळं होण्यासाठी त्याला अनेक तास लागतात. दरवर्षी पहाटे हा राजा जो आहे तो पोचलेला असतो आणि यावर्षी देखील पहाटे राजा पोचला, पण त्याला पोचायला थोडासा उशीर झाला आणि ती भरती ओहोटीची जी वेळ आहे ती कुठे ना कुठे मिस झाली आणि त्याच्यामुळेच आज राजाचं विसर्जन जे आहे ते रखडलं गेलं. मात्र आता जे विसर्जन आहे हळूहळू सुरू झालेलं आहे. तराफावर राजाला विराजमान राजाच्या तराफावर चढवल्याच्या नंतर आरती होत आणि आरती झाल्याच्या नंतर हा राजा हळूहळू आता विसर्जनाच्या ठिकाणी जो आहे ते विसर्जन देखील जे आहे ते आसपास केलं जात नाही, समुद्राच्या चौपाटीच्या आसपास केलं जात नाही, तर त्याला खोल समुद्रात नेलं जातं. दरवर्षी हे जे विसर्जन आहे ते लख्ख प्रकाशात होतो, मात्र यावर्षी हे जे विसर्जन आहे ते कुठे ना कुठे रात्रीच्या अंधारात केलं जात आहे. त्यामुळे सध्या विसर्जनाचे विसर्जन जे आहे ते अतिशय कठीण आहे. या घरामध्ये ज्यावेळी राजाला विसर्जनासाठी नेलं जात आहे त्यावेळी इथे अंधारात संपूर्ण अंधार असल्यामुळे त्यामुळे इथे दक्षता घ्यावी लागते आहे. सुरक्षित हा प्रवास जो आहे समुद्राचा तो व्हावा यासाठी दक्षता घेतली जाते आहे. ते कार्यकर्ते त्यामध्ये तर ते मुंबईकर आहेत किंवा कोळी बांधव आहेत हे अनेक लोक सध्या या समुद्रामध्ये आहेत, समुद्रात आहेत आणि समुद्रामध्ये जाऊन ते या राजाचं विसर्जनाच्या मदत करत आहे, त्या मंडळाला मदत करत आहे. मात्र सध्या मुंबई पोलीस देखील मोठ्या प्रमाणात आहे. मुंबई पोलिसांच्या किमान 5 ते 6 नौका ज्या आहेत त्यांच्या स्पीड बोट ज्या आहेत त्या सध्या या राजाच्या आसपास फिरत आहेत. अग्निशमक दल देखील मोठ्या प्रमाणात या ठिकाणी आहे आणि हे अग्निशमक दल जे आहे सध्या मुंबईचं अग्निशमक दल आहे ते देखील या ठिकाणी गस्त घालत आहे, जेणेकरून काही अशी दुर्घटना घडू नये यासाठी सध्या ही दक्षता घेतली जाते आहे. मात्र दरवर्षीचा इतिहास आहे की आजपर्यंत तरीच राजाच्या या विसर्जनाच्या मिरवणुकीमध्ये किंवा या विसर्जनासाठी समुद्रात गेल्यामुळे आतमध्ये जर आपण पाहिलं तर कधीही दुर्घटना घडलेली नाहीये. त्यामुळे सध्या तरी आपण पाहिलं तर राजाचं विसर्जन हे अतिशय दिमागदारपणे
नेहमीप्रमाणेच पार पाडलं जात आहे. फक्त फरक इतकाच आहे, तो दरवर्षी सकाळी हे विसर्जन होतं, अगदी 10-11 वाजता हे विसर्जन जातं. यावर्षी मात्र खूपच जास्त वेळ लागलेला आहे, खूपच जास्त काळ, खूपच जास्त तास राजा होता समुद्रावर. ओहोटी या सगळ्या वेळा पाहून ज्यावेळी ओहोटी झाली त्यावेळी राजाची जी मूर्ती आहे ती तराफ्यावर चढवण्यात आली आणि पुन्हा ज्यावेळी भरती सुरू झाली त्यानंतर हळूहळू हा राजाचा तराफा जो आहे, तराफ्यावर राजा विराजमान आहे, तो तराफा हळूहळू आता पुढे नेला जातोय. अनेक बोटी यामध्ये आहेत, कोळी व बांधवांच्या बोटी आहेत, मुंबई पोलिसांच्या बोटी आहेत, त्याच्याबरोबर स्थानिक जे नागरिक आहेत त्यांच्या अनेक बोटी आहेत, लालबाग राजाच्या बोटी आहेत आणि या सगळ्या बोटींच्या सहाय्याने हळूहळू हा तराफा जो आहे तो पुढे सरकवला जातोय, पुढे खेचला जातो आहे आणि त्याच्यानंतर हा राजा खोल समुद्राच्या नंतर इथे विसर्जित केला जाईल. त्याची आरती पार पडलेली आहे आणि शेवटचा हा निरोप राजाला आता देण्यात येतोय. निश्चितपणे अक्षय, सध्या ही जी दृश्य आपण पाहतो आहोत, लालबागच्या राजाला अखेरचा निरोप देण्यात येतो आहे आणि गिरगाव चौपाटीवर गेल्या कित्येक तासांपासून, जवळपास 12 तासांपासून लालबागच्या राजाच्या विसर्जनाची प्रतीक्षा आहे आणि त्यासाठी वेगवेगळे प्रयत्न देखील सुरू असल्याचं चित्र आहे. त्याच्यामध्ये भरती हा एक महत्त्वाचा नैसर्गिक घटक होता आणि त्यानंतर तराफ्यावर ही मूर्ती चढवणं आणि अत्यंत रितसर पद्धतीने या मूर्तीचं विसर्जन करणं असं एक मोठं आव्हान सध्या लालबागच्या राजाच्या मंडळासमोर होतं. हे आव्हान आता अगदी निर्विघ्नपणे पार पडताना देखील दिसतं आहे. विसर्जनासाठीची आता सर्व तयारी, सर्व सज्जता झालेली आहे. आणि अक्षय, काही तासांपूर्वी ज्या प्रकारे लालबागच्या राजाच्या मंडळाकडून माहिती देण्यात आलेली होती की रात्री 10:30 नंतर साधारण यासाठी अनुकूल वातावरण तयार होऊ शकेल, मात्र त्याच्या आधीच साधारण 1.5 ते 2.25 तास ह्या सगळ्या प्रक्रियेला सुरुवात झाल्याचं दिसतंय. सध्या भरती आणि ओहोटीच्या प्रक्रियेचं नेमकं सध्याचं चित्र काय आहे आणि इथून पुढे आता कशा पद्धतीनं ही सगळी प्रक्रिया विसर्जनाची पार पडेल, किती वेळ लागू शकतो इथून पुढे? इथून पुढे आपल्याला माहिती आहे, जसं की राजा आतमध्ये समुद्रात गेल्याच्या नंतर 1 तासाच्या आत हे विसर्जन दरवर्षी पार पडलं जातं. यावर्षी एक फक्त त्यामध्ये कठीण गोष्ट आहे, ती म्हणजे या राजाच्या विसर्जनाला वेळी आता अंधार आहे. जरी राजावर फोकस असले मोठ्या प्रमाणात तरी देखील आजूबाजूला अंधार आहे. त्यामुळे जी विसर्जनाची जे ठिकाण आहे ते विसर्जनाचं ठिकाण नेमकं कुठे आहे किंवा या विसर्जनाच्या ठिकाणाच्या पर्यंत पोहोचण्यासाठी थोडासा वेळ लागेल. पण रात्री 10:30ची जी वेळ देण्यात आली होती त्याच्या ऐवजी आता लवकर हा राजा ध्वजाचं विसर्जन केले जात आहे. याचं कारण म्हणजे निसर्गाच्या वर हे सगळं हे जे विसर्जन आहे ते अवलंबून होतं. ज्यावेळी ओहोटी होती त्यावेळी खोल समुद्रापर्यंत जाणं हे शक्य नव्हतं. त्यावेळी केवळ राजाची जी मूर्ती आहे ती या तराफ्यावर ठेवण्यात आली. पण ज्यावेळी भरती सुरू झाली आणि अनुकूल वातावरण निर्माण झालं, या ठिकाणी जेव्हा तराफ्याच्या आसपास पाणी जास्त झालं आणि तराफा हळूहळू त्या पाण्यावर तरंगायला लागला आणि तो खेचत आपण समुद्रात घेऊन जाऊ शकतो असा आत्मविश्वास या राजाच्या कार्यकर्त्यांना आला. त्याच नंतर हळूहळू ही मूर्ती जी आहे, जी तराफा जो आहे तो हळूहळू खेचण्यात आला. दरवर्षी एक छोटा तराफा असतो ज्यावर उभं राहण्यास जागा नसते, मात्र यावर्षी हा जो तराफा आहे तो वाढवण्यात आला, मोठ्या तराफा आणण्यात आला, त्यावर हायड्रोलिक्स बसवण्यात आलं आणि हायड्रोलिक्सच्या साह्याने राजाची जी मूर्ती आहे ती पाण्यामध्ये आतमध्ये सोडली जाते किंवा पाण्यामध्ये विसर्जन केलं जातं. आता हा जो प्रकार आहे तो एकमेव हे मंडळ आहे लालबागचं राजाचं, ज्या मंडळामध्ये अशा प्रकारे तराफा बनवून हायड्रोलिक्सच्या साह्याने मूर्तीचं विसर्जन केलं जातं. इतर मूर्ती ज्या आहेत त्या हाताने खेचत आतमध्ये घेतल्या जातात. मात्र लालबागच्या राजाचं वैशिष्ट्यच हे आहे की ही मूर्ती खोल समुद्रामध्ये नेली जाते. आता गेल्या 11 दिवसांपासून ही राजाची सेवा सुरू होती. त्या सेवेमध्ये काल ही जी सेवा ती संपली, पण विसर्जनाची सेवा सुरू झाली. तेव्हापासून या लालबागच्या राजाच्या मंडळातले कार्यकर्ते, त्यांचे पदाधिकारी, त्याचबरोबर अनेक मुंबईकर जे स्वइच्छेने या राजाच्या सेवेसाठी दाखल होतात, ते सगळेजण या राजाच्या मंडपाच्या या तराफ्याच्या भोवती आहेत आणि यामध्ये अनेक आपले प्रसारमाध्यमांचे प्रतिनिधी देखील आहेत जे कालपासून याच मिरवणुकीमध्ये सहभागी झालेले आहेत. आता अगदी थोड्या क्षणामध्ये या राजाचं विसर्जन केलं जाईल. लालबागचा राजा अतिशय प्रतिष्ठित आणि अतिशय उंच मूर्ती आणि या राजाची मूर्ती बघण्यासाठी
या राजाचं मुखदर्शन केवळ होण्यासाठी अनेक तासांच्या रांगा लागलेल्या असतात. आपण आता ही थेट दृश्य या सगळ्या लोकांना, सगळ्या प्रेक्षकांना आपल्याला दाखवतो आहोत. ज्या ज्या या दृश्यामधून आपण पाहू शकता की कशा प्रकारे राजाचं विसर्जन हे केलं जातं आहे. कारण गेल्या अनेक दिवसांपासून अनेकांना राजाच्या दर्शनाची आस होती, ओढ होती, मात्र त्यांना अनेक कारणांमुळे त्या राजाचं दर्शन घेता आलं नव्हतं. आता मात्र आपण थेट ही दृश्य दाखवतोय ज्यावेळी हे विसर्जन होतं आहे. दरवर्षी जेव्हा हे विसर्जन लख्ख प्रकाशात होतं त्यावेळी किनाऱ्यावर उभं राहून अनेकांना हे विसर्जन बघता येतं. मात्र यावर्षी चित्र वेगळं असल्यामुळे कुठे ना कुठे आपल्या माध्यमातून आपण सगळ्यांना हे चित्र दाखवतोय. लालबागच्या राजाचं विसर्जन दाखवतो आहे. ज्या विसर्जनामध्ये आपण पाहताय की लालबागच्या राजाची मूर्ती अतिशय सुबक, अतिशय आखीव रेखीव आणि मनामध्ये घर करून बसणारी ही जी मूर्ती आहे ती मूर्ती नेहमीच राजाच्या भक्तांना भावुक करते. आणि ज्यावेळी विसर्जनाची वेळ येते त्यावेळी तर हा जो क्षण आहे तो अतिशय भावनिक होऊन जातो. कारण की या राजाचे गेल्या अनेक दिवसांपासून ते लाड आपण पुरवलेले असतात, त्या राजाची सेवा आपण केलेली असते. पण अचानक हा राजा ज्यावेळी 11 दिवसांनंतर आपण निरोप घेतो त्यावेळी तो क्षण अतिशय भावुक असतो. त्यामुळे अनेकांच्या डोळ्यात हे अश्रू आहेत, पाणावलेले डोळे आहेत. पण निरोप तर द्यावाच लागेल राजाला. त्यामुळे अखेर आता हा तराफा खोल समुद्रात पोचलेला आहे आणि या खोल समुद्रात पोचल्याच्या नंतर हायड्रॉलिक्सच्या मदतीने हळूहळू या राजाचं आता विसर्जन सुरुवात केलं जाईल. अमोल. निश्चित अक्षय, हीच ती दृश्य आहेत जी पाहण्यासाठी, ज्यांचे साक्षीदार होण्यासाठी हजारो मुंबईकर गिरगाव चौपाटीवर उपस्थित आहेत कालपासून. आणि केवळ गिरगाव चौपाटीच नव्हे तर घराघरात जिथून जिथून शक्य होईल त्या त्या ठिकाणाहून लालबागच्या राजाच्या विसर्जनाच्या मिरवणुकीमध्ये आपण सहभागी व्हावं आणि त्याच्या प्रत्यक्ष विसर्जन प्रक्रियेमध्ये आपण असावं असं प्रत्येकालाच वाटतंय. त्यानुसार आता रात्रीचे 9 वाजून गेलेले आहेत. दरवर्षी पहाटे 6च्या आसपास ज्यावेळी सूर्योदय होत असतो, दिवस उगवत असतो, त्यावेळी लालबागच्या राजाचं विसर्जन करण्यात येतं आणि इतक्या वर्षांची त्याची ही सवय. मात्र यंदा भरती प्रक्रिया आणि नवीन तराफा आणि इतर काही तांत्रिक कारणांमुळे हे विसर्जन आता रात्री होत आहे. 9:05 झालेली आहेत आणि आता लालबागच्या राजाला निरोप दिला जातो आहे. मुंबईमधल्या गिरगाव चौपाटीवरची ही दृश्य कशा प्रकारे तराफ्यावर ठेवून ही मूर्ती आता खोल समुद्रामध्ये नेली जात आहे आणि त्या ठिकाणी आता लालबागच्या राजाला निरोप देण्यात येईल. खोल समुद्रामध्ये पुढच्या वर्षी लवकर या असं म्हणत गणपती बाप्पांचं विसर्जन केलं जाणार आहे. आणि याचे साक्षीदार होण्यासाठी सध्या AVP माझाचे कॅमेरे देखील सरसावलेले आहेत. प्रत्येक मराठी माणसापर्यंत हा विसर्जन सोहळा आम्ही पोहोचवत आहोत आणि वेगवेगळ्या अँगलनी, वेगवेगळ्या बाजूनी हा विसर्जन सोहळा पाहता यावा, याचं साक्षीदार होता यावं, यासाठी आपण प्रयत्न करतो आहोत. प्रचंड मोठा भक्तांचा सागर सध्या गिरगाव चौपाटीवर जमलेला आहे आणि अखेर ज्याच्यासाठी आज दिवसभर हजारो गणेश भक्त गिरगाव चौपाटीवर ताटकळलेले होते, तो क्षण आता समोर आलेला आहे आणि गणपती बाप्पाला निरोप दिला जातो आहे. अक्षय, सध्या आपण बघतो आहोत की समुद्रामध्ये आता गणपती बाप्पा पोहोचलेले आहेत आणि आता पुढच्या काही मिनिटांमध्ये गणपती बाप्पांना निरोप दिला जाईल. खोल समुद्रामध्ये पुढच्या वर्षी येण्यासाठी गणपती बाप्पा जे गेले 10 दिवस लालबागचा राजा प्रत्यक्ष अप्रत्यक्षपणे कधी स्क्रीनवरून, कधी कॅमेऱ्यांमधून, कधी कोणाच्या सेल्फीमधून, तर कधी प्रत्यक्ष रांगेतल्या दर्शनातून, कधी मिरवणुकीच्या मार्गातून दर्शन देत राहिलेले आहेत, ते आता निरोप घेतील आणि गणपती बाप्पांना मुंबईच्या अरबी समुद्रामध्ये गिरगाव चौपाटीवर निरोप दिला जाईल. या क्षणी नेमकं काय चित्र आहे, कुठपर्यंत लालबागच्या राजाची मूर्ती पोहोचलेली आहे, कारण कॅमेऱ्याच्या माध्यमातून अजूनही या मूर्तीचं भव्यता, त्याचं अगदी जवळून दर्शन घेता येऊ शकतं आहे. मात्र प्रत्यक्षामध्ये आता समुद्रात नेमकी किती खोलपर्यंत, आतपर्यंत ही मूर्ती पोहोचलेली आहे, काय नेमकं सुरू आहे या क्षणी?
तर अक्षयपर्यंत पोहोचण्याचा आपण प्रयत्न करूया। निलेश बुधावले देखील आपल्या सोबत आहे। निलेश, लालबागच्या राजाची ही मूर्ती आणि निरोपाचे क्षण जवळ आलेले आहेत, काय घडते नेमकं यात? लालबागच्या राजाच्या मूर्तीचे आता विसर्जन झालेलं आहे। साधारणपणे समुद्रात 2 ते 3 किलोमीटर आतमध्ये आल्यानंतर आता बाप्पाचं विसर्जन करण्यात आलेलं आहे। यंदा कोणत्याही प्रकारचा विसर्जनावेळी त्रास झालेला नाहीये, कारण यंदाची जो तराफा होता तो यांत्रिक पद्धतीने तराफा होता, त्यामुळे आपोआप जी बोट आहे ती तराफ्यातून खाली गेल्याचं आपल्याला तराफ्यातून आपोआप बाप्पाची मूर्ती जी आहे ती खाली गेल्याचं आपल्याला पाहायला मिळालं। आणि आता पुन्हा एकदा तराफा जो आहे तो समुद्र किनाऱ्याच्या दिशेने येताना आपल्याला दिसणार आहे। यावेळी उत्साह जो आहे तो कार्यकर्त्यांमध्ये मोठ्या प्रमाणात आहे। निरोपाचे क्षण हे आहेत आणि यावेळी देखील मोठ्या प्रमाणात गणेश भक्त जे आहेत ते या ठिकाणी आहेत, कारण वेगवेगळ्या बोटांच्या माध्यमातून देखील गणेश भक्तांची संख्या जी आहे ती या ठिकाणी आहे। पोलिसांचा देखील बंदोबस्त चारी बाजूने आहे आणि लालबागच्या राजाची मूर्ती जी आहे ती आता विसर्जित करण्यात आलेली आहे। समुद्रामध्ये बाप्पाची मूर्ती गेलेली आहे आणि त्यानंतर पुन्हा एकदा आता या तराफ्यात जो आहे तो परतीचा प्रवास सुरू होईल। जोरदार आतिषबाजी जी आहे ती अजूनही या ठिकाणी आहे। अजूनही ढोल ताशांच्या गजरामध्ये या ठिकाणी वादन केलं जात आहे, बाप्पाची गाणी या ठिकाणी वाजवली जात आहेत आणि सर्व जे गणेश भक्त जे आहेत ते या ठिकाणी अखेरचे क्षण जे आहेत ते आपल्या डोळ्यामध्ये टिपताना पाहायला मिळतात। अनेक जण आहेत ते कॅमेरामध्ये हे क्षण जे आहेत ते टिपत आहेत। अनेक व्हिडिओ कॉलच्या माध्यमातून आपल्या कुटुंबियांना देखील एक शेवटचे क्षण दाखवताना आपल्याला पाहायला मिळतात। बाप्पाचं विसर्जन आता पार पडलेलं आहे। साधारणपणे गिरगाव चौपाटीवर येऊन 12 तास उलटले होते, मात्र विसर्जन होऊ शकलं नव्हतं। भरती आणि ओहोटीची अडचण निर्माण झाली होती आणि त्यामुळं विसर्जनाला उशिरा लागला होता। पहिलीही वेळ अशी आहे की त्यावेळी रात्रीच्या वेळी या बाप्पाचं विसर्जन झालेलं आहे, अन्यथा प्रत्येक वर्षी आपण जर पाहिलं तर जास्तीत जास्त 9 वाजे 9:30 भरती आली आणि त्यामुळे समुद्रकिनारी मोठ्या प्रमाणात पाणी भरायला सुरुवात झालं, तरी विसर्जन होऊ शकलं नाही। आज मात्र दिवसभर त्यामुळे वाट पाहावी लागली। यंदा जरी यांत्रिक तराफा आणलेला असला, वेगवेगळ्या तंत्रज्ञानयुक्त तराफा आणला असला तरी भरती समोर काही करता आलं नाही। काही क्षणांची वाट जी आहे ती पाहावीच लागली आणि साधारणपणे यामध्ये 12 तासांचा कालावधी निघून गेला। ज्या ट्रॉलीवर बाप्पाची मूर्ती आणली होती त्या ट्रॉलीतून बाप्पांची मूर्ती तराफ्यावर साधारणपणे सायंकाळी 4:30च्या दरम्यान घेण्यात आली आणि त्यानंतर खऱ्या अर्थानं विसर्जनाची सुरुवात आहे तेव्हापासून सुरू झाल्याचं पाहायला मिळालं। त्यानंतर साधारणपणे आता 9 वाजता आहेत आणि बाप्पाच्या मूर्तीचं विसर्जन जे आहे ते आता अरबी समुद्रामध्ये पार पडलेलं आहे। जवळपास 13 तासानंतर हे विसर्जन पार पडलेलं आहे। निश्चितपणे विसर्जनाचे हे काही क्षण सध्या ABP माझाच्या स्क्रीनवर आपण पाहतो आहोत। अतिशय भव्य दिव्य आणि अतिशय सुबक अशी ही मूर्ती, हे गणपती बाप्पा आपला निरोप घेत आहेत आणि अरबी समुद्रामध्ये गणपती बाप्पांच्या मूर्तीचं अत्यंत विधिवत आणि सुरक्षितरित्या पूर्ण पद्धतशीररित्या विसर्जन करण्यात आलेलं आहे। काही वेळापूर्वीच गणपती बाप्पांनी अरबी समुद्रामध्ये आपला निरोप घेतलेला आहे आणि तब्बल 12 तासांच्या गिरगाव चौपाटीवरच्या प्रतीक्षेनंतर अखेर ज्या प्रकारचं विसर्जन लालबागच्या राजाच्या मंडळांना करायचं होतं ते त्याच पद्धतीने पूर्णतः कुठलाही अडथळा न येता, कुठलीही तांत्रिक अडचण निर्माण न होता अत्यंत सुनियोजितरित्या हे विसर्जन पार पडलेलं आहे। भले त्यासाठी 12 तासांची प्रतीक्षा करावी लागली आणि लालबागच्या राजाच्या मंडळाचे पदाधिकारी जेव्हा ABP माझाशी बोलत होते त्यावेळी त्यांचंही हेच म्हणणं होतं की उशीर झाला तरी हरकत नाही, मात्र अतिशय नियोजनबद्धरित्या आणि दरवर्षी जितक्या व्यवस्थितपणे गणपती बाप्पांच्या मूर्तीचं विसर्जन खोल समुद्रात केलं जातं तितक्याच योग्य पद्धतीनं उत्तम पद्धतीने गणपती बाप्पाचं विसर्जन पार पडावं अशीच सर्व मंडळांची आणि कार्यकर्त्यांची इच्छा आहे। तमाम गणेश भक्तांचं ते आराध्य दैवत आहे आणि त्यानुसार 12 तासांचा उशीर झाला। साधारण सकाळी 6 वाजता किंवा जसं निलेश सांगत होता त्यानुसार 9, 9:15 पर्यंत सकाळी लालबागच्या राजाच्या मूर्तीचं विसर्जन पार पडत असतं, मात्र यंदा रात्रीचे 9 वाजून गेलेले आहेत आणि आता लालबागच्या राजाच्या गणपती बाप्पाची मूर्ती ही अखेर अरबी समुद्रामध्ये विसर्जित करण्यात यश आलेलं आहे। काही वेळापूर्वीच तराफ्यावर ही मूर्ती चढवण्यात आली आणि समुद्राच्या लाटांचा अंदाज घेत भरतीची अनुकूल परिस्थिती निर्माण झाल्यानंतर या मूर्तीला समुद्रामध्ये नेण्यात आलं। यांत्रिक पद्धतीचा हा तराफा असल्यामुळे दरवेळी ओढत हा तराफा नेला जातो किंवा इतर सर्व गणेश मंडळांच्या मूर्ती या प्रत्यक्ष ओढून समुद्रामध्ये नेल्या जातात, मात्र ही अत्यंत आधुनिक पद्धतीचा असा हा यांत्रिक तराफा, या तराफ्याच्या मदतीनं
लालबागच्या राजाच्या गणपतीची मूर्ती अरबी समुद्रामध्ये नेण्यात आली आहे आणि आता या मूर्तीचं विसर्जन देखील यथासांग पार पडलेलं आहे। निलेश, ज्या प्रकारे 33 तास लालबागच्या राजाची एकूण मिरवणूक जर आपण पाहिली, मंडपातून बाहेर पडल्यापासून ते समुद्रामध्ये विसर्जन पार पडेपर्यंत 33 तासाचा हा प्रवास होता। गेल्या 12 तासांपासून अनेक आव्हानांचा सामना गिरगावच्या चौपाटीवर करण्यात येत होता। नेमका किती वेळ लागेल याचा अंदाजसुद्धा सुरुवातीला येत नव्हता। त्यानंतर रात्री 10:30 वाजता गणेश विसर्जन होऊ शकेल असा एक अंदाज समोर आलेला होता। मात्र प्रत्यक्ष 9, 9:15च्या आसपास अत्यंत निर्विघ्नपणे ही विसर्जन प्रक्रिया पार पडलेली आहे। काय महत्त्वाचे टप्पे होते, काय महत्त्वाची आव्हानं होती आजच्या दिवसभरात? साधारणपणे बाप्पाच्या विसर्जनाची मिरवणूक जी आहे लालबागपासून काल सकाळी म्हणजे शनिवारी सकाळी साधारणपणे 10-10:30 वाजता सुरू झाली होती आणि दुसऱ्या दिवशी सकाळी 8च्या आत ही समुद्रकिनारी पोहोचणं अपेक्षित होतं। मात्र ती पोहोचू शकली नाही कारण मोठ्या प्रमाणामध्ये यंदा भाविकांची गर्दी होती आणि हळूहळू एक एक टप्पा पार परत करताना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत होता कारण गर्दी मोठ्या प्रमाणात होती। अखेर दुसऱ्या दिवशी सकाळी 8 वाजता म्हणजेच रविवारी आज सकाळी बाप्पाची मूर्ती गिरगाव समुद्रकिनारी पोहोचली। मात्र त्यावेळी अनेक मोठमोठे मुख्यमंत्री असतील किंवा वेगवेगळ्या क्षेत्रातले मान्यवर व्यक्ती असतील ते या ठिकाणी पोहोचले होते आणि त्यानंतर साधारणपणे अर्धा तासाचा वेळ त्यातही निघून गेला आणि खऱ्या अर्थानं भरतीची सुरुवात सुरू झाली आणि त्यामुळे अडचणी निर्माण झाल्या। तर त्यानंतर आपल्याला पाहायला मिळालं साधारणपणे 8-8:30 वाजल्यापासून हे सर्व फेरी बांधव जे आहेत ते पूर्ण तयारी करून तयार होते। मात्र विसर्जनासाठी मूर्ती उशिरा पोहोचली आणि त्यानंतर विसर्जनाची प्रक्रिया सुरू झाली। खरं तर भरतीची सुरुवात झाल्यामुळे मोठ्या प्रमाणात समुद्रकिनारी पाणी भरलं होतं आणि त्यामुळे बाप्पाची मूर्ती ज्या ट्रॉलीकडून आणण्यात आली होती ती ट्रॉली आणि नवीन जो तराफा यंदा मंडळाच्या वतीने आणण्यात आला होता त्याची उंची ही समान पातळीत येत नव्हती आणि त्यामुळे मूर्ती तराफ्यावर येण्यास अडचणी येत होत्या। अथक प्रयत्नानंतर साधारण सायंकाळी 4:30च्या दरम्यान बाप्पाची मूर्ती आहे त्यानं ओहोटी सुरू असल्यामुळं काही काळ आणखी थांबावं लागलं। 8:30 वाजता पुन्हा एकदा भरतीला सुरुवात झाली आणि समुद्रकिनारी पाणी जमायला सुरुवात झालं। काही वेळातच बाप्पाची आरती त्या ठिकाणी पार पडली, ही उत्तर आरती असते आणि त्यानंतर सर्वजण जे आहेत ते या समुद्रकिनारी जमले होते। बाप्पाचे शेवटचे क्षण जे आहेत ते आपल्या डोळ्यामध्ये साठवत होते। काही क्षणांमध्ये या ठिकाणी आनंद अंबानी देखील पोहोचले। त्यांचं या मंडळावर खास करून विशेष लक्ष असतं त्यामुळे ते या सोहळ्यासाठी शेवटच्या क्षणापर्यंत उपस्थित असल्याचं आपल्याला पाहायला मिळालं। 9:9 वाजता बाप्पाच्या मूर्तीचं जे आहे ते आता विसर्जन करण्यात आलेलं आहे। तत्पूर्वी अर्धा तास आरती पार पडली आणि त्यानंतर सर्व भाविकांचं जे दर्शन होतं ते देखील पार पडलं होतं आणि समुद्रामध्ये अरबी समुद्रामध्ये साधारणतः समुद्र किनाऱ्यापासून 3 ते 4 किलोमीटर आतमध्ये आल्यानंतर बाप्पाचं विसर्जन खोल समुद्रात आता करण्यात आलेलं आहे। निश्चितपणे लालबागच्या राजाचं विसर्जन पार पडलेलं आहे आणि या विसर्जन मिरवणुकीतलीच विसर्जनाच्या शेवटच्या काही क्षणांची ही दृश्य आपण पाहतो आहोत। अनेक मान्यवर या ठिकाणी सकाळपासूनच हजेरी लावत होते। अगदी सकाळच्या सुमाराला मुख्यमंत्री या ठिकाणी दाखल झालेले होते। काल देखील मुख्यमंत्र्यांनी इथे हजेरी लावलेली होती। त्यानंतर अनंत अंबानी यांनी देखील गिरगाव चौपाटीवर हजेरी लावली आणि त्यानंतर गेल्या अर्ध्या ते पाऊण तासामध्ये या लालबागच्या राजाच्या मिरवणुकीची लगबग पुन्हा एकदा नव्या जोमानं सुरू झालेली होती। लालबागच्या राजाची मूर्ती या तराफ्यावर चढवण्यात आली आणि त्यानंतर खोल समुद्रामध्ये लालबागच्या राजाला निरोप देण्यात आला। अतिशय सुनियोजित पद्धतीने योग्य वेळ पाहून हे नियोजन पार पडलं। ही विसर्जन मिरवणूक विसर्जनाचा हा सोहळा पार पडला आणि याच क्षणाची सर्व कार्यकर्ते सकाळपासून प्रतीक्षा करत होते जेणेकरून समुद्राची भरती आणि ओहोटीचा बॅलन्स साधता यावा। प्रचंड भरतीमध्ये हे नियोजन करता येत नव्हतं आणि ओहोटी असताना किनाऱ्यावर पाणी नसणं हा दुसरा महत्त्वाचा प्रॉब्लेम होता। अखेर जेव्हा भरतीला सुरुवात झाली, किनाऱ्यावर पाणी जमायला सुरुवात झाली, त्यानंतर लालबागच्या राजाचं अत्यंत शिस्तबद्ध पद्धतीनं नियोजनबद्ध पद्धतीने विसर्जन करण्यात यश आलेलं आहे। निलेश, काही वेळापूर्वीच आता हे विसर्जन संपन्न झालेलं आहे आणि लालबागच्या राजाचे कार्यकर्ते आणि इतर भक्त मंडळी आता हळूहळू गिरगाव चौपाटीवरून माघारी फिरायला सुरुवात होणार आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।